नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे माझे चॅनल टेस्ट विथ स्पाइस मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन डिश मेंदूवडा। आता मेंदूवड्यासाठी लागणारे आपले साहित्य आहे ते उडदाची डाळ। ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। 2 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही उडदाची डाळ आपण 2 तास भिजत घालणार आहोत आणि नंतर मिक्सरला आपण ती बारीक करून घ्यायची आहे। आता ही बारीक करून घेतलेल्या डाळीमध्ये आपण थोडेसे तांदळाचे पीठ पण टाकू शकतो, त्याच्यामुळे ते खुसखुशीत होतात। ते ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी चालेल। हे बघू शकता आपण की अशा प्रकारे ही डाळ बारीक करून घेतलेली आहे। त्याचे टेक्स्चर पाहू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही डाळ बारीक करून घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे। बेकिंग सोड्यामुळे वडे चांगले फुगतात। तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्ता, जिरे तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता, त्याने चव छान येते। आता हे वडे करण्यासाठी हाताला थोडेसे पाणी लावायचे, मग ते हातात पीठ घेऊन ते असे थोडे थापून त्याला गोल पाडून ते तळायचे। हाताला पाणी लावल्यामुळे ते पीठ हाताला चिटकत नाही। आता हे वडे तळताना एक नाही तेल चांगलं टाकलं पाहिजे, त्याच्यामुळे वडे चिटकत नाहीत आणि व्यवस्थित तळले जातात। नाही तर ते वडे एक नाही व्यवस्थित तळले जात नाहीत, आतून कच्चे राहतात आणि करपल्यासारखे होतात। आता हे वडे आपण मध्यम आचेवर सोनेरी कलर येईपर्यंत चांगले खरपूस तळून घेणार आहोत। गॅस मोठा ठेवला तर काय ते वरून तळले जातात पण आतून कच्चे राहतात, म्हणून मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत चांगले। आता आपले वडे तळून बघा, कलर आलाय चांगला, तळून झालेले आहेत। एका प्लेट मध्ये आता काढून घ्यायचे आहेत ते। आता हे तळलेले वडे आहेत नाही आपण प्लेट मध्ये काढणार आहोत, तर त्यासाठी टिश्यू पेपर वापरायचा, म्हणजे ती वड्याच्या तेल आहे सगळं टिश्यू पेपर ओढून घेते आणि आपल्याला जास्त प्रमाणात तेल खाल्लं जात नाही, त्याच्यामुळे टिश्यू पेपराचा वापर करायचा। आता आपले हे वडे तयार झालेले आहेत। हे आपण नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकतो, सांबाराबरोबर खाऊ शकतो। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर प्रेस करा। धन्यवाद।